मावळ 24 तास मध्ये आपलं स्वागत. पंचायत हद्दीमध्ये दासू गेनू भांगरे यांच्या घराला रात्री 9च्या सुमारास अचानक आग लागली आणि या आगीमध्ये त्यांचे संसार उपयोगी साहित्य आणि कष्टाने कमवलेले पै जे काही साहित्य होते हे जळून खाक झालेलं आहे. यामध्ये त्यांचे कपाट असतील, टीव्ही असतील, सर्व साहित्य त्यातच या ठिकाणी त्यांना काहीच उरलेलं नाहीये. तर ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांचं साहित्य वाचवण्याचा प्रयत्न केला, पण आग इतकी भीषण होते की बरचसं साहित्य या ठिकाणी जळून खाक झालेलं आहे. त्यांची असणारी शेतीमाल असन तर ग्रामस्थांनी येऊन या ठिकाणी पाण्याचा पाईप चालू करून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण या ठिकाणी खूप भीषण आग होती की या आगीमध्ये त्यांचं काहीच उरलेलं नाहीये आणि हे कुटुंब आता जगण्यासाठी त्यांना आधाराची गरज आहे. आग इतकी भीषण होती, यामध्ये जीवितहानी झाली नाही, पण संसार उपयोगी साहित्य या ठिकाणी पूर्णतः जळून खाक झालेलं आहे. त्यामुळे जगण्यासाठी आधाराची गरज आहे. जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी राखेमध्ये केवळ काही लोखंड उरलेलं आहे, बाकी त्यांचं अंथरूण पांघरूण आहे, कपाटामध्ये असणारे जे साहित्य आहे सर्व जळून खाक झालेलं आहे. ज्या शेतकऱ्याचं घर जळालेलं आहे आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत. काय नाव तुमचं आणि कधी आग लागली आणि काय? 9च्या सुमारात आग लागली. बर, काय तुमचं सर्व कपडे रत्ता समजा भात धान्य. बर, काय सरकारकडे काय मागणी? सरकारचा आता आमचे फार झालेली राग झालेली समजा परवा याची कागदपत्र यांची जे कागदपत्र आहेत ते सगळे जळाले. मुलांची अंगावर राहिली नाही, काय नाही राहिली. मुलांचे वह्या पुस्तक ते परत दप्तर समजा. तर या ठिकाणी जे हे शेतकरी आहेत या शेतकऱ्याच्या घराला अचानक लागलेल्या आगीमध्ये सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालेले. काय नाव तुमचं आणि काय सांगाल? माझं नाव आरती किरण भांगरे. आम्ही सगळं उरकून इथे गावात गेलो होतो. अचानक काय झालं आम्हाला पण कळलं नाही. आम्हाला फोन आला, त्यामुळे आम्ही घाई इकडे आलो तर सगळीकडे आगीचा नुसता भडका उडाला होता. पाण्याने अख्खं विझवायचा प्रयत्न केला, पूर्ण पाणी पण इथलं संपलं. परत तिकडनं पाणी आणलं, भरपूर लोक जमली, अख्खी आग विझवण्याचा प्रयत्न करत होती. पण ती आग एवढी लागली होती की घरात काहीच साहित्य राहिलं नव्हतं. इकडे तिकडे पूर्ण डॉक्युमेंट्स, कपडे, भांडी, काही सुद्धा कशाचाच थनपत्ता लागत नव्हता. परत धान्य पांगलेले, भिजलेले सगळे, पाणी आगीने विझवलेले सगळे पाणी इकडे तिकडे झालेले, परत कपडे बिपडे, भांड्यांचं सगळं पूर्ण आमची अवस्थाच हे झाली होती. आम्हाला काय करावं काही कळतच नव्हते. काय मागणी आहे तुमची? तेच ना, मग सरकारने आमचं एवढं नुकसान झालंय, थोडीशी आम्हाला मदत करावी. परत आमदारांनी सुद्धा याचा विचार करून, आम्ही पण घाम गाळून एवढं कष्ट करून सगळं कमवलेलं होतं. शेतात एकतर या वर्षी भाताचं पण खूप नुकसान झालेलं आहे. परत पोरांचं, लहान लहान मुलं ठेवून आम्ही इकडे तिकडे जातोय. आमचे सासू सासरे सुद्धा त्यांनी पण कष्टाने इकडनं तिकडं पैसा कमवून एवढं आम्ही आत्ता आलेलो आहे, पण त्यांनी खूप वर्षापासून हे सांभाळलेलं आहे. त्यांच्या मनाचा सगळ्यांनी विचार करावा, आमदारांनी सुद्धा, आणि आम्हाला हे सगळं पाहून थोडी मदत करावी. तर या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे, कारण जगण्यासाठी आधार देण्यासाठी यांच्याकडे सद्यस्थितीला काही उरलेलं नाही. त्यांनी जे साठवलेलं सर्व काही आहे ते जळून खाक झालेलं आहे. प्लास्टिक वितळून गेलेले, लोखंडही या ठिकाणी वितळलेले. इतकी भीषण अशी आग होती. या आगीमध्ये बरचसं त्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि या निगडे ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच भिकाजी भागवत आहेत. आम्ही त्यांच्याकडनं जाणून घेतोय या ज्या घराला आग लागलेली आहे त्या ठिकाणी त्यांनी येऊन भेट दिलेली आहे. काय सांगाल या कुटुंबाविषयी? त्यांचं अतोनात लाखोचं नुकसान झाले, संसार उपयोगी साहित्य नष्ट झाले. आमच्या गावातील ग्रामस्थ दासू गेनू भांगरे यांच्या घराला रात्री 9 वाजता अचानक आग लागली आणि त्या आगीमध्ये त्यांच्या जीवनावश्यक वस्तू असतील, अन्नधान्य असेल, टीव्ही असेल किंवा सर्वच प्रकारचं जे जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचं खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. आणि त्यामुळं हे कुटुंब जे आहे आज मी तिला ओढ्यावर पडलेलं आहे. या ठिकाणी आजूबाजूची झाडं आहे, झाडांचं सुद्धा नुकसान झालेलं आहे. आम्ही तत्काळ
तलाठ्यांना बोलून सरकारी अधिकाऱ्यांना बोलून या ठिकाणी पंचनामा करण्याचं काम केलेलं आहे. सुनील अण्णा, मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांना सुद्धा त्या ठिकाणी हे सर्व पाठवून त्यांच्याकडे सुद्धा आमच्या व्यथा या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आणि त्यामुळे या कुटुंबाला आज खऱ्या अर्थानं आधाराची गरज आहे, मदतीची गरज आहे आणि ती मदत शासनामार्फत मिळावी. आपण सर्व मिळून या कुटुंबाला आधार देण्याचं काम केलं पाहिजे, मत देण्याचं काम केलं पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. आपण सुद्धा या ठिकाणी या घटनेची दखल घेऊन आलात, खऱ्या अर्थानं आपलं सुद्धा मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. मावळ तालुक्यामधनं पाऊस संपला की मोठ्या प्रमाणात गवताळ भाग असतो आणि आगीच्या घटनेमध्ये वाढ होत असते. तर शेतकऱ्यांनी आपले जे काही घराच्या बाजूला असणारं जे काही जंगली गवत हे वाळलेलं किंवा इतर ठिकाणी ज्या काही शॉर्ट सर्किट असतात किंवा विघ्न संतोषी लोकांकडनं आगीच्या घटना होतात, यामध्ये बऱ्याचशा आगीच्या घटनाची श्रृंखला ही कायमच सुरू असते. तर शेतकऱ्यांनीही स्वतःच्या घराच्या परिसरामध्ये असणारे जे काही जनावरांची गोटे असतात, गोट्यामध्ये गवत ठेवण्यात येतं आणि त्यामध्ये अचानक आगीच्या घटना लागून जीवितहानी आणि वित्तहानी होते. तर निगडे ग्रामपंचायत हद्दीमध्ये दासू गेनू भांगरे यांच्या घराला जी अचानक लागलेली आग आहे, या आगीमध्ये लाखोचं संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालेलं आहे. त्यांना मदतीची आणि आधाराची गरज आहे. तर या कुटुंबाने मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे मदतीची मागणी केलेली आहे आणि दानशूर व्यक्तींनी त्यांना जगण्यासाठी एक आधार द्यावा आणि सरकारने त्वरित मदत करावी अशी मागणी होत आहे. तर या ठिकाणी काहीच उरलेलं नाही. त्यांनी जे साठवलेले त्यांच्या शेतातले भोपळे असतील किंवा धान्य असेल, जगण्यासाठी त्यांचं कुठलंच साहित्य राहिलेलं नाहीये. त्यांचे जे कागदपत्र, मुलांची पाठ्यपुस्तकं हे सर्व खाक झालेले. वेळीच ग्रामस्थांनी धाव घेतली नाही तर आजूबाजूची सर्व त्यांची असणारी 2-3 घरं ही आगीमध्ये जळून खाक झाली असती. मावळ 24 तास प्रतिनिधी महादेव वाघमारे, धन्यवाद.